रांजणगाव मशीद येथील दरोड्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कामरगाव शिवारातून 6 जणांना गजाआड केले। त्यांच्याकडून 2,68,000चा मुद्देमाल हस्तगत केला। त्यांनी 4 गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। रमेश उर्फ मुकेश सीताराम भोसले, दिनेश वत्र्याब भोसले, सागर पांतास भोसले, शशिकांत उर्फ सोंड्या सीताराम भोसले, वसीम वत्र्याब भोसले, राहुल रवी भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपींची साथीदार पायल काळे ही फरार आहे। रांजणगाव मशीद येथे 15 एप्रिल रोजी वसंत गणपत जवक यांच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकून घरातील सर्वांना मारहाण करत 2,48,500 रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख व घरगुती साहित्य चोरून नेले। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक सोपान गोरे, समाधान भाटेवाल, अंमलदार भाऊसाहेब काळे, बबन मखरे, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाने, ज्ञानेश्वर शिंदे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप चव्हाण, भीमराज खरसे, संदीप दरंदले, फुरकान शेख, मचिंद्र बर्डे, रवींद्र घुंगासे, रोहित यमुल, भाग्यश्री भिटे व ज्योती शिंदे यांचे पथक नेमून आरोपींच्या शोधासाठी रवाना केले। फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनावरून पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेतला। त्यात रमेश भोसले व त्याच्या साथीदारांची नावे पुढे आली। तो नगर पुणे रस्त्यावरील कामरगाव शिवारात हॉटेल संतोष जवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने जाऊन त्यांना ताब्यात घेतलं। त्याने वरील आरोपींच्या साथीने रांजणगाव मशीद येथे दरोडा घातल्याची कबुली दिली। पोलिसांनी कामरगाव शिवारातून वरील 6 जणांना ताब्यात घेतले। आरोपीकडून 2 लोखंडी कत्ती व 1 लोखंडी तलवारही जप्त केली। महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।